नमस्कार मंडळी. माझे काका बाहेर जॉब करत होते आणि ते काही महिन्यानंतर आमच्याकडे आले होते. जेव्हा आले तेव्हा त्यांनी खूप सारे सामान स्वतःसाठी आणि आमच्यासाठी सुद्धा आणले होते आणि त्यात काही महत्त्वाचे कागद पण होते. ते आले आणि आमच्याकडे थांबले, पण काही अर्जंट कामामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावे लागले. म्हणून ती बॅग त्यांनी तशीच ठेवली आणि म्हणाले, मी येईल तेव्हा घेऊन जाईल, नाही तर अनिल म्हणजेच मी घेऊन येईल. आता माझे लास्ट इयर पूर्ण झाले होते आणि मी घरीच होतो. तर बाबा म्हणाले, ही बॅग तू काकाकडे घेऊन जा आणि काही दिवस राहून ये. मी त्यांना हो म्हणालो. काही दिवस झाल्यावर मी तिथे पोहोचलो. मला पाहतच काकू खुश झाल्या. त्यावेळी काका घरी नव्हते. नंतर काका आले, आम्ही बोलू लागलो. रात्री जेवणानंतर पण आम्ही फार गप्पा गोष्टी केल्या. काका म्हणाले, तू आला तर बरे झाले. आम्ही खूप दिवसापासून कुठे जायचं विचार करत आहे, पण आजी आणि आजोबामुळे जाऊ शकत नाही. आता तू आला तर आम्हाला जाता येईल. अशाच गोष्टी झाल्या आणि आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी एक बाई कामाला आली. ती सावळी होती, पण दिसायला छान होती. 2-3 दिवस आमचे बोलणे झाले नाही, पण मी तिच्याकडे पाहायचो, पण ती पण बघून दुर्लक्ष करायची. असेच काही दिवस निघून गेले, पण ती आपली कामे करून निघून जायची. म्हणून मी आशा सोडली आणि तिच्याकडे दुर्लक्ष करू लागलो. असेच काही दिवस जाऊन सुद्धा आमचे काहीच बोलणे झाले नाही आणि तिच्याकडे बघणे बंद केले. मग एक दिवस ती सकाळी आली तेव्हा तिची नजर पण माझ्याकडे दिसत होती, पण मी आता दुर्लक्ष करत होतो, कारण मला पण बघायचे होते तिच्या मनात काय सुरू आहे म्हणून. एक दिवस तिचे आणि माझे बोलणे झाले. काकू मला सांगितले, घरात काय काय सामान नाही आहे असे तिला विचारून ये म्हणून. मी तिला विचारायला गेलो आणि तिने सांगितले आणि काका आणि मी नंतर मार्केटमध्ये गेलो. येताना मी समोसे आणले होते, तर मी तिच्यासाठी पण घेऊन गेलो. आधी ती नाही म्हणाली, मग तिला बोलल्यावर समोसा घेऊन खाऊ लागली आणि इथून पुढे आमचे बोलणे सुरू झाले आणि आम्ही वेळ मिळाला की बोलत होतो आणि बोलता बोलता अनेक गोष्टी होऊ लागल्या. मला तर काही दिवसानंतरच ती मनात बसली होती. आता आम्ही बोलून काही दिवस होऊन गेले होते. मी तिला एक दिवस तिच्या घरच्या बद्दल विचारले, तर म्हणाली, नवऱ्याला दारूचे व्यसन आहे आणि तो मजुरीचे काम करतो. कधी कधी 2-3 दिवस बाहेरच असतो आणि कधी पैसे देतो तर कधी काहीच देत नाही. तिच्या बोलण्यावरून अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. त्यानंतर आम्ही फार मनमोकळ्यापणाने बोलत होतो. आता असे म्हणायला हरकत नाही की थोडे जवळ पण आले होतो, कारण ती पण माझ्या जवळ जवळ राहू लागली. माझ्याशी फार चांगल्या प्रकारे बोलू लागली आणि माझ्या सर्व गोष्टींची काळजी घेऊ लागली. आणि एक दिवस काका म्हणाले, आता 2 दिवसांनी आम्ही बाहेर जात आहे, तर तू आजी आणि आजोबाची काळजी घे. मी त्यांना हो म्हणालो. 2 दिवसांनी ते निघून गेले. मला थोडी खुशी झाली होती, कारण मला तिच्या सोबत बोलायला वेळ मिळणार होता. मी आपल्या आजी आजोबा सोबत बाहेर बसून बोलत होतो आणि काही वेळाने ती आली. ती आल्यावर आतमध्ये गेली. नंतर काही वेळाने बाहेर येऊन विचारले, काय बनवायचे आहे जेवणात. आजीने तिला सांगितले आणि ती परत किचन मध्ये गेली. मी पण थोडा वेळ बोलून किचन मध्ये गेलो आणि तिच्या सोबत बोलू लागलो. आम्ही फार आनंदाने बोलत होतो आणि ती मला म्हणाली, आज तर तुला वेळच वेळ आहे बोलण्यासाठी. मी तिची खोड काढून म्हणालो, तुला नाही आवडत का बोलणे. तर हसत म्हणाली, आवडले नसते तर आपण आता बोलत असतो का. असेच आमचे बोलणे सुरू होते, पण आता आमचे वागणे फारच वेगळे झाले होते. आम्ही अगदी जवळ आणि बोलू लागलो आणि फार गमती करू लागलो. असेच 2 दिवस निघून गेले. एक दिवस आजी म्हणाली, आम्ही कार्यक्रम असल्यामुळे दोघेही जात आहे. ती आली का तिला स्वयंपाक सांग आणि तू जेवण करून घे, आम्हाला उशीर होऊ शकतो. मी पण त्यांना हो म्हणालो आणि ते काही वेळाने निघून गेले. नंतर ती आली आणि मला विचारले, कुठे गेले आजी आजोबा म्हणून. मी तिला सांगितले आणि ती म्हणाली, काय बनवायचे आहे जेवणात. मी तिला म्हणालो, बस थोडा वेळ, नंतर बनव जेवण. तुला कुठे जायचं आहे का. तर म्हणाली, मला कुठेच जायचं नाही आहे. आणि आम्ही जवळ आणि बोलू लागलो. तो वेळ कसा होता हे आम्हाला समजले होते. तसेच आम्ही बोलता बोलता एकमेकात रमत चाललो होतो. माझा हा पहिला अनुभव होता, त्यामुळे मला तर फार छान वाटत होते.
पण तिला या अनुभवाचा फारच उत्साह दिसत होता आणि जणू तिला याच अनुभवाचे वाट असावी असे वाटत होते. आम्ही त्यानं उपभोगलेल्या वेळात सामील होऊन आनंद लुटू लागलो होतो आणि फार चांगल्या प्रकारे वेळचा अनुभव घेत होती. असाच वेळ निघून गेला आणि आम्ही थांबलो. काही वेळाने ती स्वयंपाक करून निघून गेली. आता आम्हाला वेळ मिळाला की त्या अनुभवाचा आनंद घेऊन बोलत होतो. तसेच मी तिला अनेक गोष्टीत मदत करू लागलो.